रोहित पवार इकडे आलेले आहेत. गुड यू सेड वन थिंग. तुम्ही आता मगाशी म्हणालात ते की रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे. रोहित पवार आता पुण्यात येत आहेत मला वाटतं. त्याच्या आधी ते संभाजीनगरला होते. संभाजीनगरला शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू परवा भेटलं ना मला ते. परवा तिकडे भेटले जेव्हा तुमचा ह्यांचा वेळा सुरू होता. ही अशी आंदोलनं आम्हाला महाराष्ट्रात कधी दिसणार आहेत की रोहित पवार आणि आदित्य ठाकरे तिकडे आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरतायत, एकत्र शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. हे कधी दिसणार आहे? तुम्ही म्हणताय की राहुल गांधी म्हणताय जेव्हा मेन स्ट्रीम मीडिया ह्याला कव्हरेज दिली तेव्हा तुम्हाला 100% तुम्हाला तो बिचारा अभिजित दिपके तिथे बसलाय. अभिजित दिपकेचं आंदोलन मी मुंबई तक दाखवतो बोलतोय मेन स्ट्रीम म्हणजे तुम्ही मुंबई तक इज अ मेन यू आर मोर दॅन मेन स्ट्रीम. आय एम मेन स्ट्रीम. यू आर ऑन एव्हरीवन्स फोन. आय एम अ मेन स्ट्रीम. अग्रीड बट आय एम टॉकिंग ऑफ गोदी मीडिया विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. फॉरगेट. आय मीन तुम्ही ऐका रोहित पवारने असं नाही विचारलं की बाबा मेन स्ट्रीम मीडिया कव्हर करणार आहे. रोहित पवार वेंट ते गेले आणि बसले संभाजीनगरला. मी तेच विचारतो की हे कधी दिसणार आहे आम्हाला? दिसणार तुम्हाला तेव्हा आम्ही करत असतो. दिसणार तुम्हाला तेव्हा जेव्हा टीव्हीवर ते दिसेल. बट दॅट इज द ओनली. आता मला तुम्ही सांगा अभिजित दिपकेला किती लोक कव्हर करतात? परवा आम्ही टीईटीचं आंदोलन कोल्हापूरमध्ये केलं. किती लोकांनी कव्हर केलं? त्याच्या आधी एमपीसीचं आता सगळं हे काय ऑनलाईनचं त्याचं चालू आहे. त्याच्या आधी नीटचं आंदोलन झालं आमचं. किती लोकांनी कव्हर केलं आमचं? तो मंजित तिकडचा मुलगा तरुण तो शहर प्रमुख आहे तो आंदोलन करत असतो. नाशिकमध्ये एक आंदोलन झालं, गोदावरीचं आंदोलन जे झालं नाशिकमध्ये किती लोकांनी कव्हर केलं? काल परवाकडे झाड पडलं, महापौरांचा फोटो आलाय, विरोधी पक्ष नेत्यांचा फोटो आलाय. तर मुद्दा सांगण्याचा हा आहे की आपण ऑफकोर्स म्हणजे सॉरी मी आय डोंट मीन टू क्लासिफाय की मेन स्ट्रीम की नाही. तुम्ही ऑफकोर्स मेन स्ट्रीम आहात, महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात तुम्ही बघितलं जातं. पण मी जे बोलतो जे दिल्लीचे चॅनल्स आहेत किंवा ज्याला अँप्लिफिकेशन मिळतं. आता तुम्ही मला सांगा परवा इंडियन एक्सप्रेसनी ती एक बातमी उज्जैनची एक्सपोज केली. किती चॅनल्सनी त्याला अँप्लिफाय केलं? आणि आम्ही दोन्ही बाजूला राहिलेलो आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. आम्ही जेव्हा भाजपसोबत होतो 2011-12 मध्ये एक आम्ही सिलेंडर घेऊन बसलो की पूर्ण नॅशनल पेपर्समध्ये असायचो. रोहित तुम्हाला किती लोक दाखवतात आता ऑनलाईन टीव्हीवर? रोहित पवार कंप्लेंट नाही करू शकत मला वाटतं. मुंबई तकची कोणालाही कंप्लेंट नाहीये. ते म्हणाले तिकडे आल्यानंतर सांगतील म्हणून. नाही मुद्दा हा आहे सांगण्याचा की ती गोष्ट झाली. आणि दुसरं म्हणजे अर्थात मीडियाच्या भरोशावरती आंदोलन नाही करत. साहिलजी दुसरी गोष्ट म्हणजे 2020 ऐका ना माझं पूर्ण 2024चं उदाहरण तुम्ही आता मगाशी दिलं. मला तुम्ही सांगा 2024 मध्ये धारावीचं आंदोलन जे करतोय मागच्या आठवड्यात शाहूवाडीचं आंदोलन झालं. त्याच्या आधी मी कुंभारवाड्यात जाऊन आलो होतो. त्याच्या आधी धारावी कोळीवाड्यात जाऊन आलो होतो. किती लोकांनी कव्हर केलं? रस्त्यावर तुम्ही जाताय रस्त्यावर सगळी रस्त्यावरचीच आंदोलन आता. म्हणजे रस्त्यावर काय बसलात, फुटपाथवर काय बसलात, मैदानात काय बसलात, ही आहेत जमिनीवरचीच आंदोलनं. बरं आम्ही काय किंवा आमच्या खासदारांनी काय, आमदारांनी काय किंवा जिल्हा प्रमुखांनी काय कोणी जरी केलं, पक्षाने केलं तर ते एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट तुम्हाला एक महत्त्वाची सांगतो. कुठे ना कुठेतरी अजून एक असं झालेलं आहे की नुसतं विरोधी पक्ष नाही तर लोकांनी देखील तेवढं पुढे येणं गरजेचं आहे. कारण काय होतंय एक थोडा जो गॅप मला महत्त्वाचा वाटतोय की अनेकांना वाटतं की नुसतं सोशल मीडियावर व्यक्त होणं म्हणजे सरकारला फरक पडतोय. तिथे शेतकऱ्यांना 6 महिने बसावं लागलं तेव्हा तो फरक पडला सरकारला. कारण निवडणुका तोंडावर, कृषी कायद्यांबद्दल निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि त्यांचा सर्वे दाखवायला लागला. असं नाही होऊ शकत की फक्त आंदोलन झालं पण आम्ही शांत राहिलो. त्याचा परिणाम जसं पुण्यामध्ये मी अनेक वेळा ते रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट वेताळ टेकडीच्या आंदोलनात गेलेलं आहे. वेताळ टेकडीवाले तर बिचारे आत्ता पण आंदोलनं करत असतात. नाशिकमध्ये गोदावरीचं आत्ता आंदोलन झालं, त्याच्या आधी तपोवनचं आंदोलन झालं. तपोवनच्या ह्याला पण मी गेलो होतो. गोदावरीच्या आधी मी 5 दिवस आधी जाऊन सगळ्या आमच्या नगरसेवकांनी सगळ्यांना भेटून आलो होतो. पण त्याचं जे अँप्लिफिकेशन व्हायला पाहिजे आणि जी स्थानिक जनता पण यायला पाहिजे, हे दोन्ही गोष्टी या होतात जेव्हा एखादं ती चळवळ बनते. त्याला चळवळ बनायला आता आपण पाहतो, आता त्या स्लंबरमधून आपण बाहेर येतोय. आतापर्यंत विश्वास नव्हता की आपण ह्या महाशक्तीला हरू शकत होतो. आत्ता तो विश्वास बसायला लागलाय. म्हणून तुम्ही पाहिलं असेल अभिजित दिपकेचं मी का उदाहरण दिलं. कॉक्रोच जनता पार्टी कसं सुरू झालं? कारण कोणीतरी सूर्यकांत बोलले बरोबर ते कॉक्रोच झालं, त्यांनी एक तो ट्विटर अकाउंट बनवला. त्यानंतर जो नीटचा पेपर फुटला आणि त्यानंतर जी लोक रस्त्यावर आली. आज आम्ही कधी मुद्दाम तिथे गेलो नाहीये कारण ह्याचं कारण एकच आहे, अजून राजकीय रंग त्याला लागला नाहीये आणि मला वाटतं अजून लागूही नाही. तिथे जे लोक फेन्स सिटर्स असतील, अराजकीय असतील, भाजपमधले पण जे लोक असतील ज्यांना वाटतं की नाही माझ्यावर अन्याय होतोय, हे चुकीचं आहे, हे पण आले पाहिजेत.